मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आलेली आहे, ते म्हणजे पालक पुरी. चला तर मग वेळ न घालवता अगदी झटपट पद्धतीमध्ये आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी पौष्टिक डिश आज आपण पाहणार आहे, पालक पुरी. तर पहा, इथे मैदा घेतलेला आहे आणि त्याचमध्ये चिमूटभर मीठ घालून घेऊया आणि चिमूटभर जिरे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी मैद्याचा वापर केला आहे, तुम्ही आपल्या आटाही घालू शकता ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये बघा बारीक करून घेतलेली पालक, ह्याच्यामध्ये मी फक्त पालकच बारीक करून घेतलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची घाला, त्यामध्ये लसूण घाला. तर पहा, आणि इथे तुम्ही पालक अगोदर शिजवून घेऊ शकता. पालकपुरी बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता मी ह्याच्यामध्ये जितका पालकचा हा ज्यूस बसणार आहे तेवढ्या ह्याच्यात मळून घेणार आहे. आता मळून घेते. तर पहा, इथे छान असं मळून झालेलं आहे आणि इथे मला एक्स्ट्रा पाण्याची गरज लागली नाही. जितका आपण पालक घेतला होता तेवढ्यामध्येच पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि पहा, छान असं सॉफ्ट मळून हे घेतलेलं आहे. आता इथे मी 10 ते 15 मिनटं ह्याला रेस्टसाठी झाकून ठेवते. तर पहा, इथे 15 मिनटं झालेले आहेत आणि आता आपण अजून 1 ते 2 मिनटं मळून घेऊया. तर पहा, इथे गोळे करून तयार झालेले आहेत. आता आपण पुरी लाटायला घेऊया. तर इथे मी लाटण्यासाठी मैदाच घेतलेला आहे. आता तुम्हाला किती पुरीची साईज हवे तितकी तुम्ही करू शकता. तर आता इथे मी पुरी लाटून घेते आणि पहा, इथे मी ह्या साईजची अशी पुरी लाटून घेतलेली आहे आणि ह्याचप्रमाणे मी बाकीच्याही लाटून घेणार आहे. तर पहा, इथे पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता इथे तेल तापले का आपण चेक करूया. तर इथे मी एक छोटीशी पुरी तयार करून टाकते. तर पहा, तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम आता लो करते आणि आता आपण ह्याच्यामध्ये पुरी टाकून घेऊया. आता इथे पालक पुरी बनवत असताना तुम्हाला काही टिप्स सांगते की पालक पुरी कशा पद्धतीने बनवल्या जातात. इथे तुम्ही पालक शिजवूनही घेऊ शकता अगोदर. पहा, खूप छान असा पालकची पुरी फुगलेली आहे. पालक शिजवून घेऊ शकता तुम्ही. पुन्हा त्यामध्ये जर तिखट हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 ते 2 मिरचीचा वापर करू शकता. पण इथे मी लहान मुलांनाही देणार आहे म्हणून इथे मी मिरचीचा वापर केलेला नाही, पण तुम्ही करू शकता. लसूण त्याचबरोबर लसूणही ॲड करा. लहान मुलांना तर खूपच अशी पौष्टिक ही डिश आहे आणि थोडंसं लहान मुलांना कलरफुल खायला आवडतं. तर पहा, पुरी ही खूप छान अशी आपली दिसत आहे आणि दोन्ही साईडून ही छान अशी भाजून झालेली आहे. आता काढून घेते. पण पहा, किती छान अशी दिसते आणि स्मेल ही खूप छान सुटलेला आहे. आता जशी एक पुरी तळून घेतली त्याच पद्धतीने बाकीच्याही तळून घेणार आहे. आणि पहा, किती छान अशा पालक पुरी तयार करून झालेल्या आहेत आपल्या. तर पहा, जशी ही मी इन्स्टंट रेसिपी दाखवली आहे, जसं की अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये पूर्ण रेसिपी तयार करून होणारी ही डिश आहे. इथे आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत किंवा जास्त भांडेही पडत नाहीत ह्या रेसिपीसाठी आणि मुलांना तसेच मोठ्यांनाही अशी पौष्टिक डिश आहे. चला तर मग लगेचच मी तुम्हाला ज्या काही टिप्स आहेत त्या सांगते. पहा, आज इथे आपण अगदी झटपट पद्धतीमध्ये होणाऱ्या पालकपुरी पाहिल्या आहेत. तर इथे तुम्ही पालकपुरी जो आपण पालक डायरेक्ट मी बारीक करून घेतला होता तो तुम्ही आधी शिजवूनही घेऊ शकता.
त्याच्यामध्ये तुम्ही मिरची, लसूण हे घालू शकता. इथे मी लहान बाळांना देणार होते म्हणून इथे मी मिरचीचा वापर केलेला नाही, पण तुम्ही आवर्जून करा. अजून त्यामध्ये तुम्ही जिरेही घालू शकता आणि आटा वापरू शकता, आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ. इथे मी मैदा वापरलेला आहे. ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही अजून छान असे पौष्टिक डिश ह्याच्यापेक्षाही तयार करू शकता. चला तर मग, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.